निर्भीड स्वराज्य टीव्ही, पर्याय आमचा, निवाडा तुमचा। आगामी काळात साजरे होणारे सण उत्सव आणि निवडणुकांच्या काळात तेढ निर्माण होऊन तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो। अशा परिस्थितीमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, गुन्हेगारांवर वचक राहावा, तसेच पोलीस हे नागरिकांच्या जीविताचे आणि मालमत्तेचे संरक्षण करिता सजग आणि तयार आहेत। याकरिता आज बुलढाणा पोलीस आणि दंगा काबू पथक बुलढाण्यातील जयस्तंभ चौकात मॉक ड्रिल करण्यात आले आहे। मॉक ड्रिलमध्ये बेकायदेशीर जमावावर अश्रुधूर नळकांड्या फोडणे, हँड ग्रेनाइड जमावावर फेकणे, गैरकायद्याच्या जमावातील जमाव भडकवणाऱ्या लोकांना ताब्यात घेण्यात आले, अशा सर्व कृतींचे प्रात्यक्षिक करण्यात आले। यावेळी बुलढाणा पोलीस उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, पोलीस निरीक्षक नरेंद्र ठाकरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास तिडके यांच्यासह पथकातील अंमलदार आणि पोलीस कर्मचारी उपस्थित होते। आगामी जे लोकसभा इलेक्शन 26 तारखेला सण उत्सव आहे, त्या संदर्भात आमचे माननीय पोलीस अधीक्षक श्री सुनील कळासने सर, अप्पर पोलीस अधीक्षक बी महानी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आजची ही दंगा काबू योजना राबवली आहे। याचा प्रमुख उद्देश हा एवढाच असतो की अचानक शहरामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये कुठेही काही प्रॉब्लेम झाला किंवा काही राईट झाला तर तुमचा फोर्स किती अलर्ट आहे आणि तुम्ही कशा पद्धतीने त्यावर नियंत्रण मिळवू शकतात, यासाठी आम्ही हा नेहमीच सराव करत असतो। आणि हा सराव आमच्या पोलीस अधीक्षक साहेबांनी, अपर पोलीस साहेबांनी आम्हाला नेहमी घ्यायला सांगितलं आहे। आणि त्याच्यात आमचे जे सर्व क्यूआरटी पथक असेल, RCB पथक असेल, नंतर आम्ही नगरपालिकेचं जे फायर ब्रिगेडचा टँकर आहे, हे ॲम्ब्युलन्स आहे, या सर्वांचा आम्हाला किती वेळात हे मिळालं, आता आम्ही त्याच्यात आमच्या हे करणार आहे। आणि त्याच्यात आमचं काय काय हे झालं त्याच्यात आम्ही दुरुस्ती करू आणि आम्ही किती तत्पर आहोत की आम्ही शहरवासियांना हे आश्वासन देऊ आमच्या पोलीस अधीक्षक साहेबांच्या वतीने की आम्ही आगामी उत्सव आणि निवडणूक हे निर्भयपणे पार पडतील, यासाठी आमचं हे आजचा सराव होता। बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा। पाहत राहा निर्भीड स्वराज्य।